जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, राजरत्न आंबेडकर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या मालिकेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द बुद्धा अँड हिज धम्मा या महान ग्रंथाचा अध्याय न्याय सखोल अभ्यास करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना कसं समजलं, त्यांनी बुद्धांच्या धम्माकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं आणि आधुनिक समाजासाठी त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत, हे आपण या संपूर्ण प्रवासात जाणून घेणार आहोत. आणि आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील इंट्रोडक्शन आणि प्रोलॉग. तर चला इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, भारतामध्ये हळूहळू बौद्ध धर्माच्या बद्दलची उत्सुकता वाढताना दिसत होती. लोक पुन्हा बुद्धाकडे वळत होते, त्यांच्या विचारांकडे, त्यांच्या धम्माकडे. आणि याच सोबत लोकांच्या मनात एक प्रश्नही निर्माण होत होता. खरंच बुद्ध कोण होते? त्यांचा धम्म नेमका काय होता? आणि त्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ काय होता? पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धाचं जीवन आणि त्यांचा धम्म योग्य पद्धतीने समजून घेणं इतकं सोपं नाही. कारण जो स्वतः बौद्ध नाही, त्याच्यासाठी बुद्धाचं जीवन आणि त्यांची शिकवण एका स्पष्ट आणि सुसंगत स्वरूपात मांडणं खूप कठीण होतं. बौद्ध निकायांमध्ये बुद्धांच्या जीवनाच्या घटना वेगवेगळ्या स्वरूपात सापडतात आणि काही वेळा त्यांच्या शिकवणी सुद्धा एकमेकांशी विसंगत वाटतात. आणि म्हणूनच जगातील सर्व धर्म संस्थापकांमध्ये बुद्धांचे जीवन सर्वात जास्त गुंतागुंतीचं आणि रहस्यमय वाटतं. बाबासाहेब एक सरळ प्रश्न विचारतात, आता वेळ आलेली नाही का की या विरोधाभासाचं निरसन व्हावं? बौद्ध समाजानं पुढे येऊन या प्रश्नांवर खुली चर्चा करू नये का? याच प्रश्नांवर चर्चा सुरू करण्यासाठी बाबासाहेब काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवतात. पहिला प्रश्न बुद्धांच्या जीवनातील सर्वात मोठ्या घटनेशी संबंधित आहे. परिव्रजा म्हणजे गृहत्याग. शेवटी सिद्धार्थानं राजवाडा का सोडला? परंपरागत कथा काय सांगते? त्यांनी एक म्हातारा माणूस पाहिला, एक आजारी माणूस पाहिला आणि एक मृत व्यक्ती पाहिली. आणि त्यानंतर त्यांनी संसाराचा त्याग केला. पण बाबासाहेब ही कथा मान्य करत नाहीत. ते म्हणतात, सिद्धार्थांनी वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. मग त्याआधी त्यांनी कधीच एखादा म्हातारा, आजारी किंवा मृत व्यक्ती पाहिली नव्हती का? हे शक्य आहे का? वार्धक्य, आजार, मृत्यू या तर आयुष्यात रोज घडणाऱ्या गोष्टी आहेत. मग अचानक हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं आणि त्यांनी सर्व काही सोडलं, हे तर्काला पटत नाही. म्हणून बाबासाहेब प्रश्न विचारतात, जर हे खरं कारण नसेल तर बुद्धांच्या गृहत्यागामागचं खरं कारण काय होतं? दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांशी संबंधित आहे. जर जीवन दुःख आहे, मृत्यू दुःख आहे आणि पुनर्जन्मही दुःख आहे, मग माणसासाठी आशा कुठे उरते? जर दुःखातून मुक्तीच शक्य नसेल तर धर्म माणसाला काय देऊ शकतो? अशी शिकवण जर माणसाला निराशाकडे घेऊन जाते. आणि म्हणूनच अनेक लोक बुद्धांच्या धम्माला निराशावादी मानतात. पण बाबासाहेब प्रश्न विचारतात, हे 4 आर्य सत्य खरंच बुद्धांची मूळ शिकवण होती का, की नंतर भिक्षूंनी त्यात काही गोष्टी जोडल्या? तिसरा प्रश्न आणखी खोल आहे. हा प्रश्न आहे आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म यांचा. बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलं, पण त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलही सांगितलं. मग प्रश्न निर्माण होतो, जर आत्माच नाही तर कर्म कुणाचं आणि पुनर्जन्म कुणाचा? बुद्ध कर्म आणि पुनर्जन्म या शब्दांचा वेगळ्या अर्थानं वापर करत होते का? जर हो, तर त्याचा खरा अर्थ काय
आणि जर नाही तर मग हा विरोधाभास का दिसतो? बाबासाहेब म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर मिळवल्याशिवाय बुद्धांचा धम्म पूर्णपणे समजणं अशक्य आहे. चौथा प्रश्न भिक्षू संघाशी संबंधित आहे. बुद्धांनी भिक्षू संघ का निर्माण केला? फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी जगणारे लोक तयार करण्यासाठी, की समाजासाठी काम करणारे, लोकांचे मित्र बनणारे, मार्गदर्शक बनणारे आणि मानवतेसाठी आयुष्य अर्पण करणारे लोक तयार करण्यासाठी? बाबासाहेब म्हणतात, याच प्रश्नावर बौद्ध धर्माचं भविष्य अवलंबून आहे. जर भिक्षू फक्त स्वतःच्या मुक्तीत अडकून राहिला तर तो समाजासाठी उपयोगाचा नाही. पण जर तो समाजसेवेसाठी समर्पित झाला तर तोच बौद्ध धर्माची सर्वात मोठी ताकद ठरू शकतो. शेवटी बाबासाहेब एक वेदना व्यक्त करतात. ते म्हणतात, महाबोधी सोसायटीच्या पत्रिकेत ज्ञान आहे, विचार आहेत, पण वाचकांचा आवाज नाही. लेख लिहिले जातात पण समाज शांत राहतो आणि हे मौन विचारांच्या मृत्यूसारखं आहे. म्हणूनच बाबासाहेबांना लोकांनी प्रश्न विचारावेत, चर्चा करावी, विचार करावा आणि बुद्धांचा धम्म तर्क, करुणा आणि सत्याच्या आधारावर समजून घ्यावा असं वाटत होतं. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रोलॉग कडे वळूया. बाबासाहेब लिहितात, वेळोवेळी माणसाला आपल्या सध्याच्या आणि परंपरेतून आलेल्या विश्वासांचा आणि विचारांचा पुन्हा विचार करावा लागतो. भूतकाळातील अनुभव आणि वर्तमानातील वास्तव यांच्यामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी आणि भविष्याला आत्मविश्वासाला सामोरं जाण्यासाठी माणूस सतत सत्याचा शोध घेत असतो. आजच्या काळात धर्म हा फक्त श्रद्धेचा विषय राहिलेला नाही. तो आता विचारांचा, तपासांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा विषय बनला आहे. आणि यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण विज्ञान आणि ज्ञानाची झपाट्याने होणारी प्रगती. दुसरं कारण धर्म आणि मानवी जीवन यांच्याबद्दल वाढलेली बौद्धिक उत्सुकता. तिसरं कारण जगभरात धर्मामध्ये सुधारणा करण्याची वाढती चळवळ. अनेक लोक धर्माला अधिक तर्कसंगत, अधिक वैज्ञानिक आणि अंधश्रद्धेच्या मुक्तीतून बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही लोक जुने धार्मिक विचार बदलून नवीन विचार प्रणाली निर्माण करू इच्छितात. आणि चौथं कारण सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा धर्मावर होणारा परिणाम. इतिहासात अनेकदा असं घडलं आहे की धर्मानं समाजावर परिणाम केला आहे आणि समाजातील घटकांनीही धर्माला बदललं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण होतात तेव्हा धर्माचं महत्वही प्रश्नांच्या केंद्रस्थानी येतं. कारण धर्म हा फक्त पूजा किंवा विधी नसतो. तो माणसाच्या नैतिकतेशी जोडलेला असतो, त्याच्या विचारांशी जोडलेला असतो आणि त्याच जीवन पद्धतीशीही जोडलेला असतो. आणि जेव्हा माणूस मोठ्या वेदना, संघर्ष किंवा बदल अनुभवतो तेव्हा तो पुन्हा मूलभूत प्रश्न विचारू लागतो. न्याय म्हणजे काय? मानवाचं भविष्य काय? देव खरंच अस्तित्वात आहे का? आणि हे संपूर्ण विश्व नेमकं काय आहे? यानंतर अनेक मोठे प्रश्न निर्माण होतात. धार्मिक विचार आणि इतर मानवी विचार यांचं नातं काय आहे? आपण जे सामान्य ज्ञान मानतो ते खरंच अंतिम सत्य आहे का? आपले अनुभव आणि वास्तव यांना आपण कितपत योग्य प्रकारे समजून घेतो? हेच ते प्रश्न आहेत ज्यांनी हजारो वर्षांपासून मानव जातीला विचार करायला भाग पाडला आहे. आणि कदाचित याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बुद्धांनी आपला मार्ग निवडला.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राजरत्न आंबेडकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागात आपण बुद्धांच्या जीवनातील आणखी एका महत्वाच्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.